हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी सुटसुटीत मोकळी आणि झटपट बनणारी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळात तेवढीच मस्त अशी साबुदाणा खिचडी कशी करायची ते पाहणार आहे। ही बघा, आपण अजिबात ही चिकट झालेली नाही, एकदम सुटसुटीत मोकळी अशी साबुदाणा खिचडी बनवलेली आहे, एकदम टेस्टी अशी। ही तुम्ही तुमच्या कोणत्याही उपवासाला बनवू शकता। या पद्धतीने तुम्ही साबुदाणा खिचडी बनवून बघा, तुमची पण छान सुटसुटीत मोकळी आणि मस्त टेस्टी होईल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। इथे बघा, सर्वप्रथम मी एक छोटी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तो आपण भिजत घालणार आहे। आता तो सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाणा। या पद्धतीने मी त्यातलं पाणी काढून घेते आणि त्यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसंच वरपर्यंत साबुदाण्याच्या पाणी घालायचं आणि छान भिजवून घ्यायचं। थोडंसं मी काढून घेतलेलं आहे आणि वेळ असेल तर रात्रभर ठेवा किंवा जास्त वेळ नसेल तर 3 ते 4 तास तुम्ही असं ठेवू शकता। झाकण ठेवलेलं आहे आणि 3 ते 4 तास याला भिजवून छान असं घेतलेलं आहे। मी साबुदाणा 3 ते 4 तासानंतर असा खालीवर करून घेतलेला आहे। बघा, सुटसुटीत मोकळा असा मऊसूत साबुदाणा भिजलेला आहे। 3 ते 4 तासामध्ये वेळ नसेल तर 3 ताससुद्धा ठेवू शकता, छान साबुदाणा भिजला जातो। त्यासाठी मी इथे साहित्य बघा, एक मीडियम साईजचा बटाटा कट करून घेतलेला आहे। अर्धी वाटी आपण साबुदाणा घेतला होता, आम्ही अर्धी वाटीच छोटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे। 2 हिरवी मिरची मी बारीक कट करून मी वाटण करून घेतलेले आहे, वाटून घेतलेले आहे। आता इथे बघा, तुपामध्ये आपण ही खिचडी बनवणार आहे। लोखंडाची कढई मी गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये एक छोटा चमचा तूप घातलेला आहे। तेल वगैरे घातलेलं नाही, तुपामध्ये छान टेस्टी बनते। तूप घातलेलं आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे बटाटा घालून चांगला भाजून घ्यायचा। बटाटा आपला भाजतोय तोवर इथे बघा, साबुदाणामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करायचं। त्यामध्ये जे कूट घेतलेलं आहे त्यातलं अर्धी वाटी आपण कूट घेतलेलं आहे, छोटी अर्धी वाटी, त्यातलं थोडंसं मी घालून घेते, मिक्स करून घ्यायचं। ही तयारी आपल्याला सुरुवातीला करायची, बटाटा भाजायच्या आधीच आपण करायची, नंतर म्हणजे पटकन आपल्याला हा साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा। आता बटाटा आपला चांगला परतलेला आहे। यामध्ये जे मी मिरची वाटून घेतलेली आहे, 2 मिरची घेतलेली आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरची घाला। इथे बघा, मिरची मी 1 मिनिट परतून घेतलेली आहे घालून। आता जे आपण मीठ आणि कूट मिक्स करून घेतलेलं आहे साबुदाण्यामध्ये ते यामध्ये घालायचं। गॅसची फ्लेम सुरुवातीला 2 मिनिटं हाय करायची आणि त्यानंतर मीडियम फ्लेम करायची। इथे बघा, गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे, 2 मिनिटं परतून घेतलेले आहे हाय फ्लेमवर साबुदाणा आणि त्यानंतर मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे। आता 3 ते 4 मिनिटं इथे साबुदाणा परतून घेतल्याच्या नंतर थोडंसं राहिलेलं कूट होतं त्यातलं थोडं घातलेलं आहे, 2 चमचे। इथे बघा, अर्धी छोटी वाटी मला कूट लागलेलं आहे, तुम्हाला कमी जास्त लागू शकतं। बघा, 5 मिनिटं मी चांगली भाजून घेतलेली आहे खिचडी। साबुदाणा खिचडी आपली चांगली तयार झालेली आहे, एकदम मोकळी सुटसुटीत बघा, मस्त अशी आणि छान भाजलेली आहे, अजिबात कच्ची राहिलेली नाही, मस्त टेस्टी बनते। बघा, झटपट बनवलेले आहे आपण, मस्त बघू शकताय। मी काढून घेते। इथे बघा, झटपट कमी साहित्यात एकदम टेस्टी अशी आपण साबुदाणा खिचडी बनवलेली आहे। तुम्हाला जर उपवासला जिरे किंवा कोथिंबीर चालत असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता खिचडी बनवताना। इथे बघू शकताय मी आपण कमी साहित्यात तेवढी टेस्टी बनवलेली आहे। तुम्ही तुमच्या कोणत्याही उपवासला बनवा, छानच होईल तुमची पण। या पद्धतीने तुम्ही झटपट बनणारी एकदम टेस्टी होणारी साबुदाणा खिचडी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।